माझ्या मागे खाडी आहे, ही भाईंदर आणि वसईला जोडणारी आमची भाईंदरची खाडी. तर आता तुम्ही विचार कराल ही नारळी पौर्णिमेचं शूट करायला आलं आहे का, तर तसं काय नाही आहे. तर आणि या खाडीच्या मागेच असा डोंगर आहे. तर माझ्या भावाने सकाळीच फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मला आहे ना मेंढऱ्या पाहिजेत आणि काय रुईचा पाला. तर त्याच्या मुलीचं बारसं आहे, तर त्याच्यामुळे त्याला पाहिजे. तर हे मेंढऱ्या काय प्रकार आहे मला माहितीच नव्हतं. बराच शोध काढून त्याच्यानंतर मग मला असं माहिती पडलं की मेंढऱ्या हा एक प्रकार आहे, तो म्हणजे खाडी किनारी मिळतो. ते एक झाड आहे. तर बघूया ते मेंढऱ्या काय आहेत. जायला पण रस्ता नाही रे. दलदलमधून आता ही अशी पायवाट. बारशासाठी असे पारंपरिक वनस्पती लागतात. वनईचा पाला, रुईचा पाला आणि मेंढऱ्या. तर हा माझ्या आयुष्यात नवीन भर पडलेली ही एक वनस्पती आहे, मेंढऱ्या. तर माझ्या जोडी मी एकटीनं आले. आमचे भाऊ जे आहेत त्यांच्या जोडीला मी आले. ते नेहमीच खाडीवर येतात. तुरी मी नाही घेतली, इथेच होती ना. कुठे? या काट्यांचा या पानाना काटा सांगत ती. अच्छा, ये मेंढऱ्या आहेत. त्याला मेंढऱ्या सांगतो. भाई मेंढऱ्या भेटल्या एकदांच्या. दाखवते त्यांची जाणं फोटो काढणं दाखव. तुला सांगता नाही येत का इकडे मेंढरी आहे? गपचूप बसलाय. पानाना काटा देते. या होड्या संजाच्या होड्या. संजाच्या होड्या संजाची वाट बघतन. अच्छा, बघितलं नाही कधी मेंढऱ्या. पानं एकदम नरम नरम आहेत. पण पानं नरम. पानं आहेत ना चांगली. खारा मोगरा, खारा मोगरा खाडीतला. सफेद काले आहेत. हा, हे काय मोगऱ्यासारख्याच. खाडी आणि खाडीला मिळणारी ही मेंढरी. तर आमच्याकडे हिला मेंढरी बोलतात आणि समुद्र किनारपट्टीला जास्त करून ही मिळते. तुमच्याकडे हिला काय बोलतात आणि याचा उपयोग कशासाठी करतात ते नक्की सांगा. आज भाचीच्या बारशानिमित्त माझ्या एका डिक्शनरीमध्ये नवीन वनस्पती आणि नवीन शब्दाचा एक भर पडला, मेंढरी.